नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा व्हिडिओ हा आपण घरातील काही जण भांडणे करतात, वादविवाद होतात, त्यामुळे मुले हे डिस्टर्ब होतात, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. नवरा बायकोमधील भांडणे किंवा घरातील व्यक्तीचे कोणाशीही भांडणे होत असते, ते एका व्यक्तीचे होऊ किंवा 2 जणांचे होऊ, कुणाचेही भांडण झाले तरी त्याचे संपूर्ण परिणाम हा संपूर्ण कुटुंबावर होत असतो. संपूर्ण घर हे डिस्टर्ब होत असते आणि या भांडणाचा परिणाम हा संपूर्ण घरावर होऊन शारीरिक, मानसिक हा त्रास होत असतो. मुलांवर देखील मानसिक त्रास होत असतो. पण मोठे हे सांभाळून जातात, पण लहान मुले ही खूप विचार करतात आणि त्यांच्या मनावर देखील परिणाम होतो. प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसतो. काहींचा हट्टी असतो, काहींचा तापट असतो, काहींचा खूपच रागिष्ट असतो, तर काही जण तर ऐकूनच घेत नाहीत. अशा कटकटेमुळे घरातील लक्ष्मी ही कधीच टिकून राहत नाही. प्रगती होत नाही, मुलांचे शिक्षणात लक्ष लागत नाही, अभ्यासाकडे लक्ष लागत नाही, प्रगती होत नाही. घरातील सुख, शांती ही निघून जाते, समृद्धी ही होत नाही. ते पूर्ण घर अस्तव्यस्त होते. म्हणून आज आपण अशी एक प्रभावी सेवा बघणार आहोत, की ज्यामुळे घरात एकोपा, शांतता, प्रगती होईल. घरात भरभराटी होईल. मुलांची हसून खेळून हे घर राहील. लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात नेहमी राहील. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नेहमी राहते. ही सेवा करून बघा. जसजशी तुम्ही ही सेवा करत राहाल, तर तसा तुम्हाला अनुभव येत राहील. सर्वात प्रभावी अशी ही सेवा आहे. अतिशय मनापासून जर तुम्ही ही सेवा केली, तर पूर्ण विश्वासाने ही सेवा केली, तर तुमचे कार्य हे नक्की सिद्ध होईल, यात काही शंका नाही. आता बघूया की सेवा कशी करायची. सर्वात आधी तुम्हाला महाराजांचा एक फोटो किंवा मूर्ती असावी. नसेल तर ती घेऊन या. आधी मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पाण्याने किंवा पंचामृताने आणि श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला त्यांच्या पाया पडायचं आहे. नंतर ही मूर्ती तुम्ही तुमच्या समोर ठेवा आणि त्याच्यासमोर 2 अगरबत्त्या लावून ठेवा आणि त्यांच्यासमोर पाण्याचे ग्लास भरून ठेवा. तुम्ही मूर्तीसमोर बसायचे आहे आणि अगरबत्ती पेटवायची आहे. पाण्याचे ग्लास तुमच्या समोरच ठेवायचे आहे आणि तुम्ही ही सेवा करण्याआधी संकल्प करायचा असतो. हा संकल्प केल्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संकल्पामध्ये बोलायच्या आहे. संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहीतच आहे. ही सेवा 21 दिवसाची आहे. तुम्ही महाराजांसमोर जेव्हा बसता तेव्हा हातात माळ घ्यायची नाही. दोन्ही हात जोडून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्ही अगरबत्ती विझेपर्यंत करायचा आहे आणि पाण्याकडे बघत करायचा आहे. पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असते. संपूर्ण अगरबत्ती विझेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ही सेवा तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी केव्हाही करू शकता. तेव्हा ही सेवा करायची आहे, तेव्हा दिवसभरात ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. त्या पाण्याकडे बघून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. संपूर्ण अगरबत्ती विझून झाल्यावर, त्या मंत्र बोलून झाल्यावर ती अगरबत्ती ही पेटवलेली असते. ती त्याची राख किंवा त्याला विभूती किंवा धुनी असेही म्हणतात. ती चिमूटभर घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी तुम्ही माठात टाकायचं आहे. हे पाणी संपूर्ण माठामध्ये मिक्स करायचे आहे आणि ते पाणी रोज सगळ्यांना प्यायला द्यायचे आहे. आणि माठातले पूर्ण पाणी संपेपर्यंत ते पाणी तसेच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये दुसरे पाणी मिक्स करायचे नाही. संपूर्ण माठ जेव्हा रिकामा होईल त्याच्यानंतर दुसरे पाणी मिक्स करायचे आहे. असे हे पाणी सर्वांना प्यायला द्यायचे आहे. जर माठामध्ये मिक्स नसेल करायचे तर ते थोडे थोडे करून सगळ्यांनी एक एक घोट हे प्यायचे आहे. पण काही जणांना शंका देखील येत असते. त्याच्यामुळे आपण हे पाणी माठात मिक्स केलेले चांगले. ही अशी सेवा तुम्ही रोज 21 दिवस करायची आहे. तुम्हाला अशी सेवा केल्यामुळे फायदा संपूर्ण कुटुंबाला होणार आहे. तुम्हाला 2-3 दिवसातच याचा अनुभव येत राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगरबत्ती ही केमिकल युक्त असावी, याची काळजी घ्या. शरीराला कोणताही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे. ही सेवा 100% फलदायी आहे. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील जणांच्या सर्व जणांवर वेगळा असा अनुभव येत राहील. सर्वांचे मन हे वेगळे वातावरण घरात निर्माण होईल.
घरात शांतता, सुख, समृद्धी ही नांदू लागेल. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ. तुम्ही घरातील भांडणे, कटकटी होत असतात, नवरा-बायकोचे वादविवाद होत असतात, मुलांचे ही पालकांशी भांडणे होत असतात. या सर्वांवर हा एक रामबाण उपाय आहे. हा 100% फलदायी आहे. तुम्ही याचा फायदा नक्की करून घ्या आणि ही सेवा नक्की करा. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.